मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे हजारो हुतात्म्यांच्या रक्ताने लिहिलेला स्वाभिमानाचा शिलालेख। 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाडा मात्र अजूनही निजामशाहीच्या जोखडाखाली खितपत होता। अशा वेळी अन्याय व दडपशाहीच्या या काळोखाला भेदण्यासाठी मराठवाड्याच्या मातीतले असंख्य वीर सरसावले, लोकांना संघटित करून संघर्षाची मशाल पेटवली। हजारो सामान्य नागरिकांनी, विद्यार्थी, शिक्षकांनी, शेतकरी, कामगारांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी या संग्रामाला पाठिंबा दिला। अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनन्वित अत्याचार सहन केले। बंदुकीच्या गोळ्या झेललेल्या संपूर्ण मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, बलिदान दिलं आणि मग या लोकशक्तीच्या ज्वालेला निर्णायक दिशा दिली। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी प्रथम शांततेच्या मार्गाने प्रयत्न केले। मात्र निजामशाहीच्या आणि रजाकारांच्या दडपशाही पुढे जेव्हा संवाद निष्फळ ठरले, तेव्हा ऑपरेशन पोलो राबवून पोलीस ॲक्शन घेण्याचा धाडसी निर्णय सरदार पटेल यांनी घेतला। त्यांच्या या ठाम पावलामुळे अखेर तो सुवर्ण दिवस उगवला, निजामशाहीचा अंत झाला आणि जनतेच्या संघर्षाला विजय मिळाला। 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला, भारत मातेच्या कुशीत सामावला। ही फक्त एक तारीख नाही तर बलिदानाचा इतिहास आहे। हे फक्त स्मरण नाही तर स्वाभिमानाचा वारसा आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामातील या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना आज नतमस्तक होऊन वंदन करूया। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।